पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या शेजारी असणारे संत नरहरी सोनार आजही विठ्ठल मंदिराच्या समोरच वास्तव्यास आहेत आणि विठ्ठलाच्या दारामध्ये संतांचा 750 वर्षांहून अधिक काळ असणारा शेजार वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी ठरतोय। हरिहरा नाही भेद असं सांगणारा वारकरी संप्रदाय आणि संत नरहरी सोनार यांचं चरित्र निश्चितच पंढरपूरच्या आध्यात्मिक राम राम भूमीला वेगळ्या उंचीवर घेऊन जातं। वर्षाहून एकत्र जे शेजारी आहेत ते म्हणजे आज पंढरपूरच्या विठ्ठलाचं आणि नरहरी सोनार महाराज हे एकमेकांचे शेजारी आहेत। 700 वर्षाहून आपण बघितलं ज्याच विठ्ठलाच्या दारामध्ये संत नरहरी सोनार महाराज हे शेजारी आहेत। काय महात्म्य आहे एकमेकांच्या शेजाऱ्यांचं हे आपण जाणून घेणार आहोत। जे नरहरी सोनार महाराजाचे जे पुजारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय महाराज काय सांगाल की विठ्ठलाचं आणि नरहरी सोनार महाराजांचं काय नातं आहे? भला भक्त नरहरी हा धन्य झाला, कसा रावळी नेत्र बांधून नेला, कृपेने धरी मस्तकी दिव्यलिंगा, नमस्कार हा श्री रुक्मिणी पांडुरंगा। नरहरी महाराजांचं आणि परमात्म्याचं नातं जर सांगायला झालं तर युगानुयुगामध्ये भक्त हे देवाबरोबर त्या अवताराला सहाय्य होण्यासाठी म्हणून अवतार घेत असतात। तसं त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांना सहाय्य करणारे जांबवान किंवा जांबुवंत हे सर्वात वयाने ज्येष्ठ म्हणजे वडील असणारे भक्त आहेत आणि त्याच भक्ताचा हा अवतार म्हणजे आपले नरहरी महाराज आहेत। सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये वयाने सर्वात ज्येष्ठ असणारे असे हे संत, या संतांचं महत्त्व असं की निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये, ही जी तुकोबरायांची उक्ती आहे ती कशी आचरणात आणली पाहिजे याचं श्रेष्ठ उदाहरण म्हणजे नरहरी महाराज आहेत। ज्याप्रमाणे निष्ठेनं परमात्म्याची म्हणजे भगवान महादेवांची भक्ती करत असताना त्यांना ज्या वेळेला या गोष्टी जाणवल्या की परमात्मा हरी आणि हर हे एकच आहेत, किंवा शंकराचार्य जसं सांगतात की अद्वैत सिद्धांताप्रमाणे सर्व परमात्म तत्व हे एकच आहे, त्याचप्रमाणे आपल्यासारख्या सर्वसामान्य जनांना हे लक्षात यावं म्हणून भगवंतानी नरहरी महाराजांबरोबर ही लीला केली आणि तो करगोट्याचा प्रसंग सर्वांना ज्ञात आहे। हे नरहरी महाराज वयाने वडील आणि कर्मानेही वडील होते। शके 1207 त्यांचा समाधी काळ आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत 739 वर्ष झाले हा समाधी दिनाचा सोहळा अव्याहत चालू आहे। नरहरी महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे सर्व विश्वस्त, समाजबांधव, ज्ञातिबांधव, भक्तमंडळ आणि वंशज या सगळ्यांच्या सहकार्यानं हा सोहळा संपन्न होत असतो। कालच्या दिवशी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चंदाताई तिवाडी यांचं भारूड, त्यानंतर संगीत भजन असा कार्यक्रम असतो। आजच्या दिवशी सकाळी नरहरी महाराजांच्या समाधीची महापूजा, वेदपठण, त्यानंतर नामदास महाराजांचं परंपरेचं गुलालाचं कीर्तन आणि संध्याकाळी सोंगी भारूड असा कार्यक्रम आहे। आणि उद्याला सकाळी नरहरी महाराजांची पूजा झाल्यानंतर 10 ते 12 काल्याचा उत्सव म्हणजे काल्याचं कीर्तन आणि संध्याकाळी लवाजम्यासह पालखी शोभायात्रा अशा पद्धतीनं हा 3 दिवसाचा कार्यक्रम साजरा होत असतो। नाही हर हर भेद हा जो साक्षात्कार झाला नरहरी सोनार महाराजांना तो काय प्रसंग होता? नरहरी महाराजांची जी परंपरा आहे रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी अच्युत नरहरी नारायण, या परंपरेनं रामचंद्रपंत नाईक ज्या वेळेला इथं आले आणि दलमाजी दरोडेखोराचा बंदोबस्त करण्यासाठी पंढरपुरातील आधटराव, अभंगराव, नेहतराव, परचणराव, संगीतराव या सरदारांसह पंढरपुराची व्यवस्था त्यांनी लावली आणि त्यानंतर त्यांच्या काही पिढ्या काशीमध्ये वास्तव्याला होत्या। काशीमध्ये वास्तव्याला गेल्यानंतर तिथे महादेवाची एकनिष्ठ भक्ती किंवा एकविध भक्ती ही त्यांच्या ठाई दृढ झालेली होती आणि निष्ठेनं फक्त महादेव हे एकच दैवत आहे अशी एक धारणा होती। पूर्वीच्या काळामध्ये शैव आणि वैष्णव परंपरेचे बरेचसे वाद असायचे, तर शैव आणि वैष्णव या परंपरेमध्ये स्वतंत्र काही नसून दोन्ही देव एकच आहेत, हरी आणि हर यांच्यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे हे जाणून देण्यासाठी म्हणून नरहरी महाराज ज्या वेळेला नरहरी महाराजांचे वडील इथे पंढरपुरामध्ये वास्तव्याला आले आणि त्यांच्या उदरी ज्या वेळेला नरहरी महाराज जन्माला आले त्यावेळेला परंपरेनं त्यांच्या घरामध्ये असलेल्या शिवोपासनाच्या पद्धतीनं त्यांची
एकनिष्ठ भक्ती ही महादेवावर होती. भगवंतानीच सावकाराचं रूप घेतलं आणि मला मूल झाल्यानंतर मी करदोडा देवाला वाहीन अशा पद्धतीचा संकल्प माझा आहे. सर्वात उत्तम कारागीर कोण असेल पंढरपुरात याचा शोध घेतल्यानंतर सगळ्यांनी तुमचं नाव सांगितलं, म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे आणि मला हा करदोडा करून द्या असं सांगितलं. त्यावेळेला नरहरी महाराजांनी सांगितलं की मी शिवाशिवाय इतर कोणत्याही देवाला भजत नाही, महादेवाशिवाय मला दैवत माहीत नाही. मग अशा पद्धतीनं काय केलं पाहिजे की तुमच्याकडून तर मला दागिना घडवून घ्यायचा आहे असं सांगितल्यानंतर नरहरी महाराजांनी सांगितलं माप घेऊन या, मी तुम्हाला त्याचा करदोडा बनवून देतो. आणि मग ते माप घेऊन आल्यानंतर तो करदोडा तयार झाला. एक वेळेला बसवला, थोडा आखूड झाला, वाढवून दिला, सैल झाला, पुन्हा कमी केला, आखूड झाला. अशा वेळेला 2-3 वेळेला झाल्यावर त्या सावकाराचं रूप घेऊन आलेल्या परमात्म्यानेच नरहरी महाराजांना विनंती केली की रावळात चला. आणि मग रावळात येण्यासाठी म्हणून नरहरी महाराजांनी डोळ्यावर पट्टी बांधली आणि हाताला धरून परमात्म्याच्या समोर भगवान पंढरीनाथासमोर गेल्यानंतर परमात्म्याचं माप घेण्यासाठी हात लावला आणि त्या ठिकाणी राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं न लागता भस्मवटी रुंडमाळा असा स्पर्श झाला. महादेवाच्या सगळ्या लक्षणांची मूर्ती किंवा महादेवाचं लिंग त्या ठिकाणी स्पर्शानं जाणवतं आहे. हे लक्षात आल्यावर महाराज म्हणले अरे हे माझं दैवत आहे, डोळे उघडा, तुम्ही मला कुठं आणलं. आणि डोळे उघडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना परमात्म्याचं दर्शन पंढरीनाथाचं दर्शन झालं. असं 1-2 वेळा झाल्यानंतर त्यांना ही प्रचिती आली. प्रचिती आली म्हणजे काय की संतांना हे सगळं माहीत असतं. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना याची प्रचिती यावी किंवा याचा अनुभव असावा म्हणून संत किंवा देव हे सगळ्या लीला करत असतात. अशा पद्धतीनं ज्या वेळेला त्यांना हे सगळे हरी आणि हर हे एकच आहेत याची प्रचिती आल्यानंतर त्यांनी सगळीकडे भगवंताचं परमात्म्याचं गुणगान केलं आणि एकनिष्ठाचे पंढरनाथाचे पांडुरंगाचे भक्त झाले. नक्कीच आपण पाहिलं तर हरी आणि हर हे दोन्ही एकच असल्याचा साक्षात्कार नरहरी सोनार महाराजांना झाला. आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी सांगितलं की हा दोन्ही देव एकत्रच आहेत. आणि आज 700 वर्षाहून अधिक जे वास्तव्यास पंढरपूरमध्ये आहेत, जे विठ्ठलाचे शेजार आहेत, आज त्यांची 739वी पुण्यतिथी साजरी होते आहे. कॅमेरामन JD सह माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.